तर भीमाशंकरला झालं कसं की मला असा आवाज येतो की कोणतरी असा श्वास चालू आहे. तो आवाज ना 15-20 मिनिटांनी जवळ यायला लागला की कोणतरी मोठाच्या मोठा ग्रुप आपल्याकडे चालत येतं आणि आता आपण ट्रॅपमध्ये अडकलोय. नाग आमचा रस्ता अडवून बसलेला, तो जायलाच तयार नाही तिथून. मुंबई पुण्याचा जुना हायवे आहे, तिथे एक धरण आहे. अमावस्या होऊन गेलेली जस्ट, बैलांच्या भरोश्यावर आम्ही चालतोय आणि बघता बघता तो माणूस, त्याचे कपडे खूप मळलेले, तो विचित्र वाटला. चालता चालता त्याने विषय सुरू केला की आमच्या गावात एक बाई आहे, तिच्या अंगात येतं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याबरोबर सुबोध आलेला आहे. भाई, कसा आहेस तू? मस्त. तर आज तू कोणत्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहेस? तर भीमाशंकरला झालं कसं की माझा मित्र आहे अवधूत, तो त्याची वाईफ, त्याच्या वाईफची फ्रेंड आणि त्याचा एक मित्र अजून जो मला पण ओळखतो. आम्ही असे 5 जण मुंबईतून ह्याची बस पकडली सकाळी, घाटकोपरवरून भीमाशंकरची बस पकडली आणि ती संध्याकाळपर्यंत पोचते भीमाशंकरला. 3-2:30चा टाईम आहे, पण 4 वाजतात पोचेपर्यंत. कारण तुला ते पूर्ण पुणे, लोणावळा वगैरे ते तसं तळेगाव, चाकण वगैरे करत जावं लागतं. आणि ते ना महाशिवरात्रीच्या नेक्स्ट कमिंग संडे होता, तो सॅटर्डे होता. आम्ही सकाळी निघालेलो, संध्याकाळी पोचलो. आता तर भीमाशंकर मंदिराचं काम चालू आहे. 2026 मार्च एप्रिल मेपर्यंत चालेल असं वाटतं, पावसाळ्यात सुरू होईल. आणि तेव्हा ना आमचा असा प्लॅन होता की गेल्या गेल्या दर्शन घ्यायचं आणि तिथून एक गाव आहे जे चालत 2 तास लागतं, जे मध्ये गुप्त भीमाशंकर लागतं, जंगलात जागा आहे ती गुप्त भीमाशंकर. ते दर्शन घेऊन आपण रात्री स्टेला त्या गावात पोचायचं आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून त्या गावातून मुंबईची एस टी पकडायची. तसं सो आमचा भीमाशंकर, मध्ये गुप्त भीमाशंकर आणि ते गाव, असा 2-3-4 तासांचा ट्रेक होता. आता झालं कसं की महाशिवरात्रीचा पुढचाच संडे असल्यामुळे, सॅटर्डे असला, विकेंड असल्यामुळे त्या सॅटर्डेला खूप गर्दी होती. तर माझं काय होतं ना, बेसिकली मी भीमाशंकरला बऱ्याचदा गेलो आत्तापर्यंत, कमीत कमी 20पेक्षा अधिक वेळा गेलो आहे. पण त्यातलं खरं सांगायचं झालं तर 2 ते 3 वेळाच मी देवळात जाऊन दर्शन घेऊ शकलो आहे. कारण ते असं म्हणतात ना, बुलावा आया है तो ही जाना पडेगा. आता ग्रुपला घेऊन गेलो ना, मला लक्ष ठेवावं लागतं. काही लोक इथून गेलेत तर ते तिथून बाहेर येत आहेत का, हरवत तर नाही ना. सो मी बाहेर बसून असतो आणि कधी असं जर जुळून आलं तर माझं आत जाणं होतं, नाही तर मी बाहेर कटड्यावर बसून असतो. तर तेव्हा पण असंच माझं असं झालं, गर्दी खूप आहे. VIP पास काढले त्यांनी. VIP पास काढून पण मी बाहेर बसून होतो. हे लोक काय येत नाही, आत कॉल केला, हे लोक खूप गर्दी आहे. आणि आम्हाला जिथे 4 वाजता 5 वाजता ट्रेक चालू करून तो गुप्त भीमाशंकरचा पट्टा अंधारात होण्याच्या आत आम्हाला पार करून जायचं होतं. तर तिथे आम्हाला भीमाशंकर देवळाजवळच अंधार झाला, 7 वाजले, कारण खूप गर्दी होती. मी जसं म्हटलं, महाशिवरात्रीच्या नेक्स्टच विकेंड होता. तर मी यांना म्हटलं, टॉर्च आणला आहे सगळ्यांनी, ठीक आहे, आपण 2-3 तास डिले आहोत, पण टेन्शन नका घेऊ, पायवाट मला माहीत आहे, तुम्ही चला. आम्ही 3 मुलं 2 मुली 5 जणं होतो. आता हल्ली 2023ची गोष्ट असेल. आम्ही चालायला सुरुवात केली, पायवाट लागली, जंगल लागलं आणि त्या भागात बिबट्या आहेत नो डाऊट. पण भीमाशंकरला कसं महाशिवरात्रीच्या आसपास असल्यामुळे गावातून लोक येत जात होती तसं. तर आम्ही चालायला सुरुवात केली, अंधार होत आला आणि मी यांना म्हटलं की मी पुढे चालत होतो, मग त्या 2 मुली मागे, मित्र आणि त्याची वाईफ आणि ती अजून एक त्याची मैत्रीण, आणि लास्टला तो करण म्हणून मुलगा आहे तो होता. टॉर्च होत्या हातात, काठी होती. आणि मी गावात सांगून ठेवलेलं की आम्ही येऊ, आता इथून निघालो आहे. कारण ज्या गावात आम्ही थांबतो ना, त्यांचं स्टॉल आहे भीमाशंकरला. सो ते अंधार झाल्यावर ते जातात रिटर्न. पण तेव्हा कसं महाशिवरात्री होऊन गेली असल्याने ते तिथेच राहणार होते, कारण त्यांना रात्रभर लोक 9 वाजेपर्यंत देऊळ चालू असतं. तर ते बोलले तुम्ही जावा, आम्ही येतो पुढून. त्यांनी त्यांच्या वाईफला सांगून ठेवलेलं. मी पण त्या काकूंना फोन केलेला की आम्ही. आणि जसं डेन्स फॉरेस्ट सुरू झालं ना, काय असतं ना, संध्याकाळी पक्षी वगैरे असतात ना झाडावर, ते अर्धी फळं खातात, बाकी टाकतात. सो अशी समजा शेकडो पक्षी असतील ना, की माकडं असतील, तर ते अर्धी खाल्लेली फळं खाली टाकतात. ते टाप 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 आवाज येत असतो कुठून ना कुठून. आणि जंगली प्राण्यांचं काय आहे ना, की जसं बिबट्या वगैरे, आपला दिवस चालू होतो ना, तशी त्यांची रात्र सुरू होते, म्हणजे ते आराम करतात. पण आपली जेव्हा रात्र सुरू होते ना, तेव्हा त्यांचा दिवस सुरू होतो.
ती भीती होती. पण म्हटलं आता काही लोक येत आहेत जात आहेत गावातली, पण दर 15-20 मिनिटांनी एक माणूस दिसतो. तर ते साक्षी विनायकाचं एक मंदिर आहे गुप्त भीमाशंकरच्या इथे. तिथून 2 मिनटं खाली उतरावं लागतं, मग भीमाशंकराचं गुप्त भीमाशंकराचं ते शिवलिंग आहे. तर तिकडे कसं झालं ना, की मला असा आवाज येतो की कोणतरी असा श्वास चालू आहे. म्हणजे तू इमॅजिन कर की तू एका रूममध्ये शांत आहेस, काहीच आवाज नाही आहे, आणि मध्येच असा, आणि हे रात्रीचा एक साधारण 8-8:30ला अंधारात. आणि चालता चालता माझी नजर, आता मी तुझ्याकडे बघतोय, मला दिसतंय इथे वेदांग बसलाय अंधारात, पण मला माहीत नाही वेदांग बसलाय, कोण बसलाय. कोणतरी बसलाय. चालता चालता माझी नजर तिकडे गेली. कोणतरी माणूस किंवा बाई काय मला माहीत नाही, मांडी घालून बसलेला. त्याची पूर्ण केस अशी म्हणजे जटा टाईप केस जमिनीपर्यंत होती, मागे पुढे, आणि मला काहीच कळत नाही, आणि नुसता आवाज येतोय. आणि मी जो थंड पडलो, म्हणजे मी नाईट ट्रेक करत असलो, सगळं पायवाटा माहीत असल्या तरी असं काही अचानक आलं तर मी घाबरणारच ना. फक्त मनात कुठेतरी एक होतं की नाही, देवाच्या आसपास आहोत आपण. मी थांबलो, ह्यांना म्हटलं कोणी किंचाळू नका, शांतपणे डाव्या हाताला बघा. ते पण एकदम बोबडी बंद त्यांची. आणि आम्ही प्रयत्न करतोय, एक्सक्यूज मी, कोणी आहे का, कोणी आहे का. नाही, झाडाखाली बसलेलं ते काय होतं ते. मनात त्या मनात नाव घेतलं भीमाशंकराचं, कारण पलीकडे जी पावाट होती ना ती 10-15 मिनटं स्टीप चढ आहे, असं स्टीप. तिथून पण मग नंतर पुढे परत हे आहे, काय म्हणतात, बरंच जंगल आहे, परत एक टेकडी चढायची, पण त्या टेकडीवर गाव आहे. ते झालं. नंतर मी यांना म्हटलं की आज असं आपल्याला काय प्राण्याचा एक्सपिरियन्स आला नाही, तो एक्सपिरियन्स सोडला तर तुम्ही घाबरू नका, त्यांनी काय जे काय असेल आपल्याला त्रास दिला नाही आहे. आणि असं नाही की दोघांना दिसतंय, बाकीच्यांना दिसत नाही, सगळ्यांना दिसलं ते आपल्याला. सो आपण इग्नोर करूया, आपण इथून पटापट जाऊया. गावात फोन केला मी, मध्ये नेटवर्क आला, आम्ही येतो एका तासात. आणि गावाच्या इथे पोचेपर्यंत ना एक पायवाट लागते, मोठी रुंद पायवाट आहे. तिथे नाग आमचा रस्ता अडवून बसलेला. ते असं इंटेन्शनली नाही की आमचाच रस्ता अडवला आहे, तो त्याच्या वाटेला असेल, पण तो जायलाच तयार नाही तिथून. तो तिथे असाच बसला आहे. आणि मग मी यांना म्हटलं की आपण हे पॉझिटिव्हली पण घेऊ शकतो ना. महाशिवरात्री होऊन गेलो आहे, आपण ज्योतिर्लिंगाच्या इथे दर्शन दिलं आपल्याला, आणि कदाचित ते जे मागे दिसलं ते पण ह्याचाच प्रकार असेल काहीतरी, असू शकतो. आणि मग आम्ही कुठेतरी असं पाया पडलो त्या नागाच्या, अरे धन्यवाद म्हटलं, असं काहीतरी. आणि मग त्या गावात पोचलो. आता गावात पोचल्यावर झालं कसं, हे सगळं झालं हे गावातल्यांना सांगायची हिंमत नाही. जेवलो वगैरे, 9:30-10ला आम्ही पोचलो असो. जेवलो आणि मग गप्पा मारत बसले अंगणात. मग नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं, म्हटलं दादा असं असं झालं. तो बोलतो, अरे मी तुम्हाला सांगायचं राहिलं, तो मौनी बाबा म्हणून आहे. मौनी म्हणजे मौन धारण केलं त्यांनी, सायलेन्स. तो वर्षभर बोलणारच नाही कोणाशी. ते तुम्ही त्याला कितीही प्रश्न विचारा, काही करा, तो उत्तरेतून कुठून तरी आलाय, कुठल्या तरी मठातून वगैरे. तर त्या तपश्चर्या चालू आहे घनदाट जंगलात, की तुम्ही काही करा, त्याला कितीही बोलतं करा, तो बोलणारच नाही. आणि तो बोलतो तरी त्याच्या जटा जरी अशा होत्या तरी तुम्ही त्याला दिसत असणार, किंवा तो त्या म्हणतात ना ध्यान साधनेत होता, त्याला फील होत होतं की कोणतरी आहे इथे. पण तुम्ही किती प्रयत्न केला असता तरी तो बोलूच नसता शकला. आणि त्याने आम्हाला भीती वाटेल म्हणून आधी सांगितलं होतं, पण मी म्हटलं अरे अशा गोष्टी सांगत जावा, म्हणजे मला माहीत राहील ना की. पण तो एक्सपिरियन्सच किती खतरनाक असेल हो, की तुम्ही एका हो, जंगलात हो. जाताय. आणि ह्याला जोडूनच ते मी मगाशी जसं तुला म्हटलं ते त्रिपुरारी पौर्णिमा, त्या वेगळा ट्रेक नेलेला, म्हणजे भीमाशंकरच पण वेगळा. तिथे पण आम्हाला असं जंगलात थोडाफार अंधार होत आलेला, असं थोडाफार. आणि भरतनाट्यम करतात माहिती तुला, भरतनाट्यम डान्स असतो साऊथचा, कथक भरतनाट्यम. ते पायात घुंगरू बांधतात मोठमोठे पट्टे. तसा जंगलातून आवाज येतोय लांबून कुठून तरी. आवाज तर येतोय, पण कोण कोणाला काय बोलू नाही शकत. मी लोकांना मुद्दाम बोलतो की रातकिड्याचा आवाज आहे, रातकिड्याचा आवाज आहे. तर मग तो आवाज ना 15-20 मिनिटांनी जवळ यायला लागला, की कोणतरी मोठाच्या मोठा ग्रुप आपल्याकडे चालत येतं, आणि आता आपण ट्रॅपमध्ये अडकलो आहे. आणि काय झालं ना, एक असा पॉईंट आहे इथे रस्ता, आणि असं खाली उतरतो झिगझॅग, खालून आवाज येतोय, पण आम्हाला पुढे जायची हिंमतच नाही, आणि आमचाच रूट तो.
आम्ही कसं तरी पुढे गेलो. मग कळलं की ती त्रिपुरारी पौर्णिमा होऊन गेलेली आणि ते कावडवाले असतात ना, ते कावडवाले यात्री ते काठी असते, 2 मटके असतात, त्याच्यात पाणी असतं वेगळं. असं म्हणतात की 7 किंवा 11 नद्यांचं पाणी ते आणलेलं असतं. त्याचा अभिषेक ते करतात तिथे काहीतरी असं त्या पाण्याने. ते घेऊन एवढं घेऊन ते डोंगर चढत होते, ते पायात घुंगरू बांधून. तो छम छम आणि ते एवढं स्पिरिच्युअल वाटत होतं ना, की तू कांतारा मूवी वगैरे बघितलं असेल, त्यांनी जे एक्सप्रेशन्स दाखवले ना, ते स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस, पूर्ण अंगाला घामाघूम झालेत ते, किंवा मग पूर्ण असं डोक्याला टिक्का शेंदूर. आणि ते आम्ही असं असं पहाटेची वेळ होती की पहाटेची वेळ असणार बरोबर, की आम्ही उलटा ट्रेक केलेला. गावात रात्री थांबून भीमाशंकरला पहाटे आलेलो आणि तिथं 6-6:30चा उजेड असतो ना, तो उजेड होता. आणि त्याच्यात काय तो वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि असं एकदम हरवून जाण्यासारखं वाटतं त्यात. ते आपल्याला वाटतच नाही की आपण हे लाईव्ह जगतोय, असं वाटतं स्वप्न बघतोय कुठेतरी. आणि ऑल ऑफ सडन की अशा गोष्टी घडतात, आपल्याला माहीत नसतं या भागात अशा गोष्टी आहेत. कारण आम्ही ते पहिल्यांदा अनुभव करत होतो. कारण मला वाटलेलं कावड यात्रा फक्त उत्तरेत होते तसं. बापरे! पण मग सुबोधभाई, तुझ्या गोष्टी ऐकतो ना, मला परत अशा गावाकडची आठवण येते, की ते रान झालं किंवा तिकडे फिरणं झालं, असं एक्साइटमेंट वाटते, की कसं वाटत असेल रात्रीचं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला. आपण त्याला एक हॉरर म्हणून घेतो, पण तितकीच त्याच्यात मजासुद्धा आहे. मजासुद्धा असते. आपण जे आपलं नाईट आउट विथ भंकस करतो, त्यात आपण नक्कीच असा एक प्रयत्न करू, की एक नाईट ट्रॅक आपण अरेंज करू. नक्की नक्की. आपल्या ऑडियन्सला असं जंगलात फिरणं आणि मग तिथे शेकोटी लावून हॉरर स्टोरी म्हणणं एक नक्कीच प्रयत्न करू. येस भाई. आपला जेव्हा पॉडकास्ट शूट झालेला ना, कुठला पहिला वाला. नाही लाईव्हवाला आपला तो शेकोटीवाला, त्याच्यात ना तुम्ही बघा की तुम्ही सगळे एकमेकांशी गप्पा मारताय आणि मी कुठेतरी असा जंगलात बघतोय तिकडे. मला लिटरली असं वाटत होतं की तिकडून कोणतरी आपल्याला डोकावत आहे का तिथून कोणतरी चालतंय, तर कुत्रा वगैरे असेल गावातला. पण मी तो व्हिडिओमध्ये सगळे रेकॉर्ड पण झालंय. पण मजा येते. म्हणजे मजा मी येते. असं ना बसून असं बघतोय, तू माझ्या राईटला बसलाय आणि इथे बाकी ग्रुप आहे आणि सगळे एकमेकांशी असे बोलतायत आणि जो लक्ष दुसरी तू मी बघत असं होता. आणि ते आहे तो व्हिडिओ बरोबर आहे. बरोबर. तीच मजा येते रे, तीच मजा येते. असं एकत्र बसून ते एकदम भन्नाट एक्सपिरियन्सच होता, मजा आली ती. नाही पण नक्कीच एक प्रयत्न करू की परत आपण ठेवण्याचा. छोटा आणि त्याला ट्रेल ठेवूया आपण. ट्रेल ठेवू भाई, ट्रेल ठेवू हो. आपण. आता आपण आपल्या हॉररकडे येऊया. मुंबई पुण्याचा जुना हायवे आहे, तिथे एक धरण आहे डॅम. आणि मोठी मी स्टोरी सांगितलेली एकदा रात्री. ती बाई एक उभी होती आणि असं रात्री आम्हाला धरणात दिसलं आणि ती स्टोरी जाऊ दे. आणि त्याच भागात आम्ही दिवसाचा पावसाळ्यात ट्रेक अरेंज केला. लहान मुलं वगैरे पण होती आणि असा एक 13-14 किलोमीटरचा ट्रेक आहे, स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट असं. तर आम्ही जसं 70% ट्रेक कंप्लीट केला ना, तर जिथे धरणाचं बॅकवॉटर असतं ना, तर ती पायवाट बंद झालेली आणि दुपारचं पण काळोख होता, म्हणजे याचा पावसाचा अंधार. सो मला कुठेतरी भीती वाटायला लागलेली थोडीफार अशी. आणि मी बाकीच्यांना बोललो पण, अरे मला ना बाकी ट्रेकला कसं फ्रेश वाटतं ना, आणि असं फ्रेश नाही वाटत. आणि असं पण नाही तो पहिला रूट होता माझा, म्हणजे याच्या आधी मी त्याच भागात बरेच नाईट ट्रेक, दिवसाचे ट्रेक केलेत. तर तिकडे झालं कसं की एक मध्ये गाव लागतं, पहिलं 10 किलोमीटर चालल्यावर एक गाव लागतं, 3 वस्त्या आहेत त्या गावातून परत डॅमला वळसा मारायचा आणि पलीकडे डेड एंडला निघायचं. तर एक माणूस भेटला नॉर्मल, तो आम्हाला बघून धावत आला. असे विचित्र कपडे होते. हे बघ, आजकाल ना गावातली माणसं पण शिकलेली असतात. शिकलेली म्हणजे काय, शिक्षण शाळेतलं शिक्षण म्हणजे शिक्षण नाही. तुम्ही शाळेतलं शिक्षण न घेता पण कितीतरी म्हणतात ना चांगल्या बिहेवियरवाली माणसं असतात. जसं आपल्या गावाकडचे शेतकरी बघ, बिचाऱ्यांचं शिक्षण बिचाऱ्यांचं झालं नाही, पण ते वागायला ते मुंबई किंवा शहरावाल्यांपेक्षा लाखपटीने चांगले असतात. सो त्यांना कपडे घालण्याची पण व्यवस्थित पद्धत असते. ते कपडे जुने जरी असले तरी व्यवस्थित असतात. पण तो आम्हाला जो माणूस भेटला ना, त्याचे कपडे खूप मळलेले आणि तो विचित्र वाटला. आणि पाऊस थांबलेला तेव्हा, थोडासा अंधार होता, दुपारचे 2-2:30 वाजले असतील. आणि दुपारचे, हो, पावसाळ्यातला ट्रेक होता ना. ओके. आणि त्याने आम्हाला विचारायला सुरुवात केलं, पण भाषा वेगळीच, गावातली पण भाषा नाही. म्हणजे आता गावातला एखादा माणूस आहे तर तो काय म्हणणार, कोणीकडे चालला रे, काय कुठे, इथनं कुठनं चालला, किंवा मग असा काइंड ऑफ लोकल ॲक्सेंट असतं त्यांचं. तर हा एकदम वेगळीच भाषा, ती मला कळतच नाही. मी डोक्याला हात लावला, हे काय बोलतो आहे वेड्यासारखं काहीतरी. आणि तो असं मग आम्हाला प्रेडिक्ट करतो आहे की इशाऱ्यामध्ये तुम्ही जावा, परत मागे जावा असं.
आणि माझ्यासोबत एक मनोज सर होते, ते असे 6-6.25 फूट उंच आहे, हट्टे कट्टे तगडे. मी त्यांना म्हटलं, मनोज सर आगे आओ जरा. त्याला मी ओरडलो त्या माणसाला, हे पोलीस आहे हे तसं. आणि ते दीपक काका आहेत, ते पण होते तसे, म्हणजे ते पै काका आहेत, ते दीपक पै. मग त्यांना पण पुढे घेतलं. लहान मुलं पण होती, मित्राची फॅमिली होती. आणि तो ट्रेक सोप्पा आहे तसा तो माणूस अंगावरच यायला लागला. म्हणजे कसं मला हातबीत पकडायला लागला, ए असं काहीतरी वेडासारखं सांगतोय तो. त्याला काहीतरी सांगायचं आहे की तुम्ही मागे जावा, इथून रिटर्न जावा. तर मी पण असं धडधड धडधड व्हायला लागलं मला. आणि त्याच्या आधीच मी लोकांना सांगून झालेलं मला कसं तरी वाटतं आहे, हे रेग्युलरसारखं नाही वाटत आहे. आणि लोकं बोलली, कशाला, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, जास्तीत जास्त काय होईल, थोडासा अंधार होईल ना, 70% ट्रेक झाला आहे. आणि आम्ही पुढे गेलो, त्याला थोडं दगड घेऊन वगैरे मारायला आला तो. म्हणजे असं तो काय बोलतोय कळत नाही, पण त्याची बॉडी लँग्वेज कळते. पळवतोय तुम्हाला. हां, मागे जा मागे जा असं, पुढे जायचं नाही, पुढे डेंजर आहे वगैरे असं काही तर त्याच्या भाषेत बोलत असेल. आणि तेव्हा गावातला एक पण माणूस आला नाही जवळ. गावातली माणसं लांबून लांबून बघत होते. कदाचित त्यांना तो माहीत असेल तो वेडा आहे किंवा परिणाम झाला आहे किंवा मे बी झपाटलेलं पण असू शकतं काहीतरी असं. तर मग हे लोक मला बोलले ना आपण जाऊ. तर आम्ही गेलो ना, ते धरणाच्या बॅकवॉटरची जागा पाण्याने भरलेली. म्हटलं नाही, इथून नाही जाऊ शकत. मग परत मागे येऊन आम्ही वळसा मारून गेलो. आणि मी मागेसारखं बघत होतो, तो येतोय का माणूस, तो येतोय का. नंतर गाव जसं जसं जवळ यायला लागलं ना, म्हणजे मला असं वाटलं की आज काहीतरी ना, म्हणजे नाही वाटत आहे बरोबर. तर आपल्याला ते इंट्युशन्स येतात ना, असं की मूड नाही आहे किंवा आपण असं पडून असतो कधी कधी. आणि घरी आलो, रात्री सगळं झालं आणि न्यूज आली की त्या जवळच्या माणसाची डेथ झाली. आणि रात्री आम्ही त्या सगळ्या तयारीत होतो, म्हणजे ते हॉस्पिटल, बॉडी, सकाळी बॉडी घरी नेली वगैरे सगळं झालं ते. आणि नंतर मग कुठेतरी मी दुसऱ्या दिवशी असंच बसलेलो की असं तो माणूस सांगण्याचा तर प्रयत्न करत नसेल की तुम्ही घरी जावा, इथे गरज नाही तुम्हाला, तिथे गरज आहे. किंवा तो जो कोण माणूस आहे त्याला मदतीची गरज आहे तसं. सो कदाचित जर आम्ही घाबरलो नसतो किंवा तो माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता, कदाचित तो बोबडा असेल, प्यायला असेल, काय सांगू नाही शकत. आणि ह्याला रिलेटेड अजून मग मी ना त्या ट्रेकच्या खूप आठवणी, त्याच्या घाण आठवणी होत्या. मी म्हटलं ना आता इथे एवढ्यात तरी येणार नाही मी, असं असं झालं आहे. आणि बाकी कोण अरेंज पण नाही केलं आम्ही त्या गोष्टीला. 5-6 महिने झाले. मी म्हटलं आता आपण करू शकतो अरेंज. म्हटलं दिवसाचं गेलं तर मला ते आठवणार सगळं. असं असं मी तिथे घरी जाऊन आलो आणि ती मला बातमी ऐकायला मिळाली. आणि हसता खेळता माणूस जाऊ शकतो, तर मग असे शॉक होतो आपण. एखादा आजारी माणूस जातो तेव्हा कळतं की आजारी होता किंवा काय होतं तसं. आणि नंतर 5-6 महिन्यांनी नाईट ट्रेक अरेंज केला मी, कारण मला दिवसाच्या आठवणी नको होत्या तिथल्या. तो नाईट ट्रेक पण ह्याच्यावर अरेंज केला की लोक सांगतात, अरे तो ट्रेक कधी करणार आहे परत, आम्हाला चालायची प्रॅक्टिस करायची आहे वगैरे असं. मग 10-12 लोक जमली तर आम्ही जातो. मग माझी एक फ्रेंड आहे, तिला ट्रेकला यायचं होतं. तिने असं म्हणजे ते झुंबा क्लास वगैरे लावून बॉडी वेट कमी केलं आहे तसं. तर मी म्हटलं हां तू येऊ शकतेस त्या ट्रेकला, चालायचंच आहे, पाय दुखतील, बाकी कुठे असं दम नाही लागणार, तुला चालायचं आहे. स्टार्ट टू एंड पॉईंट 12-13 किलोमीटर नाईटला चालू आपण. आणि याच उन्हाळ्यातलीच गोष्ट आहे, 1-2 महिने झाले असेल, मार्च फेब एंड मार्चला असेल. आणि तिचं एंड टायमाला कॅन्सल झालं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सेम ॲज युजल पहाटेची ट्रेन पकडून रिटर्न आलो. मी घरी आंघोळ केली आणि दुपारी जेवायला बसलो. मेसेज आला, तिचे वडील वारले. मी म्हटलं काय सीन आहे म्हटलं हा. म्हणजे त्या ट्रेकला जायलाच नको की तिथे काहीतरी कोइन्सिडन्स होतो आहे की. आणि त्याच्यानंतर मी अजून गेलो नाही त्या ट्रेकला. भीती वाटते, नाईट ट्रेकची भीती नाही वाटत. की लास्ट टाईम पण गेलो, मला ती एक खबर ऐकायला आली. आत्ता या टायमाला गेलो तेव्हा ती मुलगी सोबत येणार होती आणि तिच्या वडिलांना नंतर आम्ही ते म्हणजे सगळं अंतिम संस्कार वगैरे करायला गेलो तेव्हा ती बोलली की अच्छा हुआ मैं नहीं आ पाई. नंतर मी तिला बोललो की थोडे दिन जाने दो, कुछ बताता हूँ मैं आपको. नंतर मी तिला 12वा-13वा झाल्यावर सांगितलं की असं असं आधी झालेलं त्या ट्रेकवर. आणि ते कुठेतरी आत्ताही मला कळत नाही की काय कनेक्शन्स आहेत त्या ट्रेकची किंवा त्या बदनामी नाही करत आहे मी. काही नसेल पण काही नसेल पण तो जुळून येतोय तो. हो, की हे असं लगेच आल्यावर मी आंघोळ केली आणि जेवायला बसलो. दुपारी मी 12-12:30ला घरी आलो. 9:45ची वगैरे ट्रेन पकडली असेल आम्ही रिटर्नला तिथून कर्जतवरून.
आणि तसं ऐकायला मिळालं. आणि त्या आठवणी आहेत ना, म्हणजे असं ते आठवलं जरी मला ते पिक्चर मेमरी आठवतात. ते जे 2 इन्सिडेंट झाले ना, ते लगेच आठवतं. ते होतं खूपदा ना आपल्याला इंट्युशन्स येतात. आणि तुला माहिती आहे असं गेल्या वर्षी झालं, मी कदाचित आपल्या पॉडवर बोललो असेल की नाही माहिती नाही, आज माझ्या आजीचं वर्षश्राद्ध आहे. आणि बरोबर म्हणजे गेल्या वर्षीच ते असं असं घडलं. मला आठवते की आमचं पॉड जाणार होतं आणि आम्ही श्रद्धाबरोबर पॉड टाकलेलं, स्कॅरी पंपकिन त्यांच्यावर पॉडचा टाकलेला. आणि पॉड चांगला जात होता, एनर्जी चांगली होती आणि सगळं काही ठीक होतं. आणि आम्ही घरी आलो आणि मला माहिती आहे खूप विचित्र वाटायला लागलं. माझ्या आजीची तब्येत थोडी डाऊन होती. डाऊन झाली. आणि त्यांचं वय तसं होतं ना, गेल्या 5-6 दिवसापासूनच डाऊन होते. बरोबर. आणि त्यांचं वयच तसं होतं की ते आजारी पडायच्या, बरे व्हायचे, आजारी पडायचं, तसं होत राहायचं तिच्याबरोबर. तर तिचे कसे ना मेडिसिन सुरू होते. ती थोडी म्हणजे बोलतात ना, काही काही तिला झोप यायची नाही रात्री आणि ती थोडी मेंटली पण थोडी सिक झालेली त्या वयानुसार. तर तिला जेव्हा गोळ्या तिच्या बंद व्हायच्या ना, तर तिला खूप अँशियस व्हायची ती. तिला खूप जास्त समजलं. भीती, हो. त्या सगळ्या गोष्टी वाटायच्या. आणि हे खूपदा झालं आमच्याबरोबर. पण माहिती नाही त्या दिवशी मी आलो घरी आणि मी मम्मीला विचारते की अरे आजीची तब्येत कशी आहे, आपण जाऊया भेटायला. आणि कारण हे नॉर्मल होतं, ठीक आहे, हे नॉर्मल होतं की होत राहतं. म्हणून माझ्या वडिलांनी बोललं की अरे ते गोळ्याची सहजासहजी मिळत नाही कुठे, ते लांबून आणावं लागतात. पण त्यांनी सांगितलेलं ते नाही, गोळ्या सुरू होतील, बरं होईल ॲज युजल, चालूच राहतं ना ते. आणि मी मम्मीला विचार, नाही नाही मम्मी आपण जाऊया, म्हणजे 1-2 दिवसात आपण गावी जाऊया आणि बघून येऊ ॲटलिस्ट की कशी तब्येत आहे काय. आणि मी सकाळी उठलो, दुसऱ्या दिवशी आम्हाला बातमी मिळाली की आजी नाही आहे. आणि हे काही दुसरं कारण नव्हतं, त्या आजी काही आजारपणामुळे नाही गेली. नव्हत्या. हो. ते तिचं तोल गेला जेव्हा वॉशरूमला जातो ना, लादीनं पाय सरकला की आता ते माहिती नाही आम्हाला, कारण तिची जी बॉडी होती दुसऱ्या दिवशी आम्हाला वॉशरूममध्ये मिळाली. तर तसं झालं आणि ते त्या दिवशी रात्री आम्हाला समजलं. आता हे गोष्ट आहे की आम्ही जनरली स्टुडिओमधून निघतो 11 वाजतात, कधी-कधी 11:30 वाजतात, 12 वाजतात काम संपतो. मी लेट गेलेलो आणि गावी माझे आजी-आजोबा झोपतात 8-9 वाजता झोपून जातात. तर माहिती नाही ती रात्री उठलेली आणि त्याच वेळी तिच्याबरोबर तसा प्रसंग घडला. आणि त्याच वेळी तिच्यावर तसा प्रसंग झाला. कारण आम्ही काल बोलत होतो ना, तर हेच मला मम्मीने लक्षात करून दिलं की तू बरोबर बोलला होतास गेल्या वर्षी आणि दुसऱ्या दिवशी. तर ते माझ्यासाठी, कारण आपण रोजच्या आयुष्यात खूप नॉर्मली जगतो, आपल्याला काय वाटत नाही. पण जेव्हा अशा गोष्टी होतात ना, तेव्हा आपल्याला समजतं नाही, काहीतरी कनेक्शन आहे, काहीतरी आहे जे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. खूपदा असं होतं. आणि दुसरी एक गोष्ट ती होती की माझ्या आजीचे सगळ्यात जवळचं मी होतो. म्हणजे माझा लहान भाऊ पण आहे, पण ती नेहमी काय असेल तर मला विचारायची, कारण तिने मला खूप टाईम स्पेंड केला होता. तर मे बी आज तिच्या मेमरीमध्ये ते जुळून आलं की तिची आठवण तसं झालं. आणि कारण आजचा दिवस वर्ष आजचा दिवस झालं. पण वर्ष होता, तर वर्षश्राद्ध होतं बरोबर. तर हां भाई, आपण पुढे वळूया. तर अशा गोष्टी आहेत. ह्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली. माझ्या ओळखीत एक आहे, तर त्यांचं ऑफिस अंधेरी चकाला साईडला आहे. ते राहतात गोरेगावला. सो हायवेच्या ट्रॅफिकमधून ये जा करण्यापेक्षा आरे कॉलनी बेस्ट पडते आतल्या रोडने. तर एकदा ते 31st असतं ना, तेव्हा बऱ्याच लोकांना हाफ डे वगैरे देतात किंवा बऱ्याच ऑफिसना सुट्टी देतात. तर ते ऑफिसमधून येत असताना 30th डिसेंबर की 31st होतं, की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आरे कॉलनीत. स्कूटी किंवा बाईक काहीतरी त्यांची स्किड झाली. तर ठीक आहे, ते नॉर्मल माती वगैरे पडलेली असते, बाईक स्किड झाली. ते दुसऱ्या दिवशी 1 तारीख तशी सुट्टी होती, आराम केला, सोडलं. परत मग नेक्स्ट इयर त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला. तेव्हा काहीतरी ते सकाळी जाताना स्पीड ब्रेकर नव्हता बघितला, पण येईपर्यंत तो स्पीड ब्रेकर बांधले. ते म्हणजे प्लास्टिकचे असतात स्पीड ब्रेकर्स, येल्लो व्हाईट खिळे ठोकून. मग तर त्यांना ते दिसलं नाही, त्यांना उडवली बाईक, ते ॲक्सिडेंट झालं. नंतर पुढच्या वर्षी आठवलं, गेल्या वर्षी पण सेम तारीख होती. नंतर तिसऱ्या वर्षीपासून त्यांनी ठरवलं 30 किंवा 31 जी तारीख आहे ना, बाहेरच नाही पडणार. आणि आता 7-8 वर्ष झाली, तो माणूस 30 किंवा 31 तारीख, जी कुठली एक्झॅक्ट तारीख माहीत नाही, त्या दिवशी नाही, किती इम्पॉर्टंट काम असेल बाहेर जातच नाही. सो ते तू बोलला ना कनेक्शन काय, म्हणजे त्याच्या मागे नो रिझन, पण ते कुठेतरी आपल्या मनात असतं की नको. जसं आपण आपले मोठी लोकं म्हणतात ना, ग्रहणाच्या दिवशी बाहेर पडू नका, अमावस्याच्या दिवशी बाहेर पडून, त्यातलं रिझन आपल्याला माहीत नसतं.
पण ते एक्सपिरियन्स त्यामागे असतो एक. मी खूप आता स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की समज एकीकडे मला जायचं आहे, ते माझं मन नसेल मानत की म्हणजे खूप नेगेटिव्ह एनर्जी वाटते किंवा वाईब वाटतात, मी मोस्टली ती गोष्ट कॅन्सल करून टाकतो की तिकडे म्हणजे एकदम अर्जंट नाही आहे तर तिथे जात नाही. आणि खूपदा होतं म्हणजे इवन लास्ट इयर सेम पॉडकास्ट रेकॉर्ड करत होतो आम्ही. मार्चचा महिना असेल, सॉरी एप्रिलचा महिना होता. एप्रिल 11 तारीखला अथर्वबरोबर आपण पॉडकास्ट शूट करत होतो. 1 वाजला होता आणि 1 ते 4 वाजेपर्यंत आपण शूट केलं. 4 वाजता त्याला सोडलं मी. खाली गेलेलो, वॉक केलं म्हणजे वॉक केलं हां, त्याला मी जे होतं ना ऑटोपर्यंत सोडून आलो. त्याला सोडलं ना तसंच मला खूप अनइझीनेस वाटायला लागलं. खूप जास्त अनइझीनेस वाटतं ना की काहीतरी गडबडलं आहे. थोडा वेळ झाला, मला माझ्या मित्राचा फोन आला, जो माझा खूप चांगला मित्र आहे लहानपणापासून. साहिलचा कॉल आला की त्याचा भाऊ आहे, त्यांनी जीव दिला होता स्वतःचा गळफास लावून. आणि त्यावेळी मला असं झालं की ते जे एन्झायटी किंवा ते ते संपलं की हे होतं. आणि अशा टायमाला तू किती प्रयत्न कर, आपल्याला नंतर वाटतं अरे आधी कळलं असतं तर आपण मदत केली असती, पण ते किती प्रयत्न कर ते नाहीच कळू शकत. जे होणार आहे ते होऊन जातं. खूप खूप सडन होतं आणि ते खूप शॉक होतं आम्हाला, शॉक लागलेला आम्हाला, कारण तो 27 वर्षाचा मुलगा होता. तर अशा गोष्टी होतात. या ना कसं आहे ना की या आपण ह्याला हॉरर गोष्टी नाही म्हणता येणार, पण कुठेतरी विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. ह्यातलं आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड अजून ॲक्टिव्ह होत राहतं किंवा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रेझेन्स आपल्याला कळतो. जसं आपण म्हणतो ना एखादा VIP माणूस असतो ना की मोठ्या हुद्द्यावर माणूस आहे, मग कुठल्याही फील्डमधला असू दे, कॉर्पोरेटमधला बॉस असू दे किंवा एखादा पोलीस इन्स्पेक्टर मोठा असू दे किंवा एखादा पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेसमॅन असू दे, आपण जेव्हा त्याच्यासोबत बसतो बोलतो तेच तू एखाद्या त्याच्या हाताखालच्या माणसाशी बोल, तुला ते पॉझिटिव्हिटी नाही जाणवणार. पण तू एखाद्या समजा मिनिस्टर समोर बसून बोलतोयस, मग ती त्याची वाईब्स असते किंवा मग ते भले कोणी करप्ट असतील पण ते ज्या लेवलला आहे ना, सो आपल्याला ती पॉझिटिव्हिटी, कारण आपण स्वतःला त्या ह्याच्यात फील करतो की आपण त्या लेवलच्या माणसाशी बोलतो आहे, सो आपण कसं असलं पाहिजे किंवा त्या माणसाशी बोलताना आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड कसं असलं पाहिजे, आपण काय बोलतो आहे. तेच तू एखादा अशी पण माणसं असतात की आपल्याला वाटतं रे हा नको, हा जवळ आला तरी. हो भाई, खरोखर आहे, खरोखर. कारण काय असतं ना की मी एखादा म्हणजे साधू संत न्यूज चॅनलच्या मध्ये कधीतरी असं ते एक लागतं ना की कोणतरी साधू संत येऊन एक अर्धा तासाचा एपिसोड असतो, ते सांगतात की तुमचं असं हे करा, मग ते करा, मग सूर्याला पाणी द्या. तर एका माणसाकडून ऐकलेलं असं न्यूज चालू असताना एक कोणतरी ज्योतिषी आलेले, ते सांगत होते की कुठलाही माणूस असेल, प्राणी असेल, कोणी असेल ना, प्रत्येकाचं एक ना, जसं आपण ह्युमन बॉडी घेऊया, एक 3 मीटरचा ऑरा असतो. त्या ह्याच्यात कोणी आलं ना, सो आता माझा निगेटिव्ह ऑरा आहे, तर तू माझ्या घेऱ्यामध्ये आलास, तुला ते निगेटिव्ह वाटणार. किंवा आपण पॉझिटिव्ह आहोत तर समोरच्याला पण पॉझिटिव्ह वाटणार. काही लोक अनोळखी भेटली तरी आपण फ्रीली बोलतो, गप्पा मारतो, आणि काही लोक नेहमीची भेटली तरी आपल्याला असं वाटतं नको आहे. एक मिनिटं घालवणं खूप कठीण होतं. तसं आहे. मी मागे बघत होतो ना, मला वाटतं सद्गुरू की कोणाचा तरी बघत होता, आलिया भटनी त्यांना प्रश्न विचारला होता की मी माझ्या मुलीला काय शिकवावं किंवा मी तिला काय कोणत्या गोष्टी किंवा काय तिला सांगितलं पाहिजे किंवा शिकवलं पाहिजे. तर सद्गुरू बोलतात, तू काय शिकवणार तिला, तुला तिच्याकडून शिकलं पाहिजे, कारण तुझं जे डोकं आहे ना ते वायर्ड आहे. बरोबर. ते एक सिंगल पॅटर्न म्हणजे ती जी आहे ती लाईफ आहे आणि तिला काहीच माहिती नाही आहे आणि तिला फक्त जगायचं आहे ते माहिती आहे. लहान मुलांना काय माहीत असतं, भूक लागलं रडायचं, खायचं, आपली माणसं दिसली खेळायचं, इंटेन्शन नसतं, म्हणून त्या लहान मुलांना ते देवाचं रूप मानलं मी जातं. माहिती नाही कुठच्या डायरेक्शनला पॉडकास्ट जात आहे, नाही, हरकत नाही. पण मी एक ओशोचं ऐकलं होतं. ओशो मी त्यांच्या अधूनमधून ऐकत असतो, मे बी इंस्टाग्राम रील्स थ्रू वगैरे. एका मुलीने त्यांना प्रश्न विचारला होता की व्हॉट इज पर्पस ऑफ माय लाईफ, व्हॉट इज पर्पस ऑफ माय लाईफ. तर ते बोलतात की एखादं फूल असतो, त्याला तुम्ही कधी विचारलंय की तुझ्या लाईफचा पर्पस काय. बरोबर. देर इज नो पर्पस. सकाळ असते ती कळी असते, ती फुलते, संध्याकाळ जेव्हा सूर्य मावळतो ती बंद होते किंवा लाईफ संपतं, लाईफ संपून जातं. दिवसभरात ती फक्त एक्सपिरियन्स करते. जो फुल असतो तो फक्त एक्सपिरियन्स करतो, तो सूर्याच्या दिशेने वळतो. आणि जेव्हा संध्याकाळ सेम आपलं पण आयुष्य आहे, आपण फक्त ह्या जगतोय, आपण एक्सपिरियन्स करायला आलोय. आपण त्याला जेव्हा इगो जेवढा भरू
आणि आपण जेवढं त्यात जास्त इगो भरू किंवा आपण ज्या पोझिशनवर स्वतःला नेऊ किंवा आपण त्याला एक पर्पस, आपण त्याला एक डायरेक्शन द्यायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्याने काहीच सिद्ध होणार नाहीये, कारण इन द एंड आपण मरणार आहोत. आणि हे जे आयुष्य आहे ते जगणं आहे. आजकाल तू बघ ना, लोक पैसा तर कमवलाच पाहिजे, नो डाऊट, त्याच्याशिवाय जगणं नाही आहे. पण फक्त पैसा नाही कमवला पाहिजे. म्हणजे लोक पैशाच्याच मागे धावतात, हेल्थ, रिलेशन सगळं विसरून जातात. मला इकडे तुला एक विचारायचं आहे. तू बोलते की एक हॉरर स्टोरी तुझ्याकडे अशी होती की तू प्लॅट्यूवर बैलाचे पाय, तर ते काय होतं? तर मी ना एक असंच रॅन्डम व्हिडिओ बनवलेला की कुसूर पठार नावाचा एक प्लॅटू आहे पुणे जिल्ह्यात. ते आजोबा एकटेच राहतात. आता बिचारे ते आजारी आहेत खूप, म्हणजे त्यांना पॅरालाइज झालं आहे. सो ते पुण्याला मुलाकडे असतात आणि त्यांचा दुसरा लहान मुलगा त्या घरी राहतो. त्या पठारावर एकच घर आहे. खूप आजूबाजूला 15-20 किलोमीटरचं जंगलच आहे फक्त, आणि टॉप ऑफ द माउंटन, टेबल टॉप माउंटन आहे. तर तिकडे काय झालं ना की एकदा त्या आजोबांचा फोन आला मला, आणि तिथे फोन जरी लावायचा असेल ना त्यांना, थोडं घरापासून लांब जाऊन कॉल करावा लागतो. आणि ते आता घरच्यांसारखं रिलेशन झालं आहे. 2018पासून आम्ही तिकडे जातो. आजोबांचा फोन आला की वणवा लागून गेला, आणि त्यांची जी गाई गुरं आहेत, मी जसं म्हटलं की त्या पठारावर एकच घर आहे आणि ते एकटेच राहायचे. आता त्यांचं खाली पायथ्याला जे गाव आहे तो मुलगा वर आला, आणि ते आजारी असतात म्हणून ते पुण्याला मोठ्या मुलाकडे असतात आता. तर मी म्हटलं काय मदत लागेल, आपल्या ग्रुपकडून आपण मदत करू. ते बोलले की पैसे वगैरे नको, फक्त माझ्या गायींचं चाराव्याचं वगैरे बघा. तर म्हटलं ठीक आहे, बघू काहीतरी अरेंज करू. तर मग पुण्यातले जे काही ओळखीची लोक आहेत किंवा त्यांचा मुलगा आहे, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला की काय करता येईल आपल्याला. तर ते म्हणाले की असं असं आहे की ते इंद्रायणी नदी आहे ना, आपलं कान्हे फाटा म्हणून जागा आहे, कान्हे रेल्वे स्टेशन पण आहे, तिथून तुम्ही इंद्रायणी नदीचा ब्रिज लागला, तिथे आसपास बरंच हे आहे की गाई गुरांसाठी चारा असतो ना, ते असं बॉक्स टाईपमध्ये बांधतात ना, ते बनवतात तसं आहे. तर तुम्हाला त्या बंडल मिळतील मॅन्युफॅक्चरमध्ये एकत्र करून एकत्र करून. बरोबर. हा, तर मी म्हटलं मग एवढ्या डोंगरावर चढवायचं कसं. तर बोलले कच्चा रस्ता आहे, पण तो ट्रॅक्टर वगैरे जातो तिकडून. त्यांना ठीक आहे, मग ट्रॅक्टरवाला बुक केला. आणि मी सगळ्या त्या ट्रेकिंगवाल्या मित्रांचं आत्ताही थँक्यू बोलतो त्यांना, की हार्डली एक 2 ते 3 दिवसात म्हणजे हजारो रुपये जमले आमचे तेव्हा त्या आजोबांच्या मदतीसाठी. कारण ते म्हणाले की पूर्ण पठारावर वणवा लागून गेला आहे, त्यामुळे गाई गुरांना खाण्यासाठी काही नाही. तर ते म्हणाले की 2-3 महिने पुरेल एवढा चारा काहीतरी बंदोबस्त करून द्या. मग काय एकदा पावसाळा आल्यावर ते गवत खातातच गाई गुरं. तर माझा मित्र आहे अमेय म्हणून, तर त्याला मी म्हटलं आपण तू चल माझ्यासोबत, कारण बाकी लोक बिझी होते, वेळ नव्हता त्यांना. सगळ्यांनी पैशांची मदत केली, पैसे जमले. आम्ही तिथे ट्रॅक्टर बुक केला इथूनच फोनवर, त्याला सगळं सांगितलं. मी माझी बाईक घेऊन गेलो, आणि मला पण ती बाईक कच्च्या पायवाटेने वर न्यायची होती. म्हणजे तिथून बाईक नेल्यावर दुसऱ्या दिवशी ती सर्व्हिस सेंटरला न्यावी लागते, पूर्ण खुळखुळा होऊन जाते ती. तर मग तसं गेलो, ट्रॅक्टरमध्ये ते लोड करून घेतलं सगळं, त्यांना पैसे दिले. ट्रॅक्टरवाल्याला म्हटलं तुम्ही या हळूहळू, आम्ही निघतो पुढे. आम्ही बाईकने काय 1-2 तासात पोचलो होतो हळूहळू डोंगरावर. ट्रॅक्टरला यायला, हळूहळू यायला 4-5 तास लागले. ते त्यांना आम्ही ट्रॅक्टर आला, मी सगळ्या याची स्टोरीची तुला फोटो प्रूफ सगळं देईन. ट्रॅक्टर वगैरे ते वरती आला, सगळं आम्ही डंप केलं तिथे, एका ठिकाणी लावून घेतला चारा वगैरे सगळा. तर मग आमच्याकडे परत कॅश पण उरलेली काही. तर ते आजोबा बोलले मी कॅशचं करू काय, नाही ते दुकान ना काय, माझी मुलं आहेत ते महिन्याचं सामान भरतात, आणि मला रोजच्या रोज खायला घरातलं तांदूळ आहे आणि दूध, गाईचं दूध निघतं, तर मी दूध भात खातो तसं, आणि चहा वगैरे बनवतो, आणि मी भाज्यांची लागवड केली ते कधीतरी खातो. तर मला पैसे नको, या पैशांच्या बदल्यात मला अजून 2 क्वालिटीचा चारा असतो, एक तो नॉर्मल गवत आणि एक गाईंसाठी स्पेशल गवत. असं तेव्हा मला कळलं इथे गाई त्या चारा आवडीने खातात तसं. ते म्हणाले, मी म्हटलं काय करता येईल, मग आपण हे पैसे कुठे वापरू शकतो. मग ते बोलले एक काम करूया, माझी बैलगाडी आहे ती काढतो, 2 बैल टाकूया त्याच्यात, तुम्ही बाईकवर चला. आणि त्यांचा ना बहिणीचा मुलगा आलेला तेव्हा, आणि एक जण अजून एक होता. तो बोलला आपण एक काम करू, ही रिकामी बैलगाडी घेऊन ना पठारावरच 2 घरं आहेत 12 किलोमीटर लांब, तिथे जाऊया, आणि तिथून त्यांच्या घरचा तो चारा आणूया, तो द्यायला तयार झाला आहे. असं फोनवर त्यांचं बोलणं झालेलं. म्हटलं चला आपल्याला काय, जाऊ. आणि आम्ही दुपारचं गेलो तिकडे, जेवलो वगैरे यांच्याकडे, दुपारचं गेलो आणि तिथे सगळा लोड केला तो चारा, ते पण फोटो आहेत.
तो फ्रेश म्हणजे फ्रेश नाही म्हणता ना, पण चांगल्या क्वालिटीचा चारा होता. तर तो चारा म्हणजे होतेच पैसे देऊन टाकले त्यांना. चारा घेतला. ते आजोबा पण होते स्वतः आणि तेव्हा मला बैलगाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स पण मिळाला तिथे. आणि रिटर्न येताना काय झालं ना, की गावात माहिती आहे असं समजा पायवाटेला गावात पडलं आहे सुकलेलं, सो आपला पाय पण घसरतो त्याच्यावरून कधी कधी स्लिपर वगैरे घसरू शकते. तर त्या शेतातून बैलगाडी जेव्हा बाहेर काढत होते ना ते, तर त्या एका बैलाचा पाय घसरला आणि तो बैल पडला खाली, पाय बेंड झाला त्याचा आणि ती बैलगाडी पूर्ण त्याच्या अंगावर भरलेला चारा. आणि म्हटलं करायचं काय आता. सो आम्ही 5-6 जणं होतो, म्हणजे मी आणि आम्या होता, ते आजोबा होते, त्यांचा एक तो बहिणीचा मुलगा होता आणि अजून एक माणूस होता. तो त्यांच्याकडे आलेले आणि त्यांचा मुलगा घरीच थांबलेला, कारण घरी पण कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे असं. आणि बाकी त्यांची फॅमिली खालच्या गावात होते, जे 1-1.5 तास पलीकडे गाव आहे. तर मग आता करायचं काय, कारण हा बैल चालू नाही शकत आणि एक्स्ट्रा बैल आणला नव्हता आणि एवढं सगळं चालतं. आजोबा बोलले एक काम करूया, आपण बैल काढूया तिथून बाहेर, दोन्ही बैल काढा, गाडी अशीच सोडा, नंतर 1-2 दिवसांनी दुसरा बैल आणून घेऊन जाऊ आपण. म्हटलं आता करायचं काय. तर त्या बैलाला त्याने असं ना डोळे वगैरे फिरवले, जीभ फिरवली, उठतच नाही. आणि त्या आजोबांनी कसं तो बैल लहान असल्यापासून त्यांना वाढवलंय त्याला. त्यांनी असं त्याला मारून उठवलं कसं तरी. उठलं तर बघतो तो लंगडतोय. तर म्हटलं आता काय करायचं. आता त्या आजोबांचं वय पण तेव्हा, आता ही कधीची गोष्ट आहे, 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट. आता ते 82 वगैरे आहेत, तेव्हा असतील 77-78 वगैरे जे काय ते. तर मग म्हटलं आम्या बाईक पण होती ना तेव्हा, त्या पठारावर आम्ही बाईक नव्हती. आम्याला म्हटलं तू एक काम कर, आजोबांना घे आणि तू बाईकने घेऊन जा, आम्ही बघतो कसं आहे. तर त्यातला दुसरा एक माणूस होता, मग तो थांबला, तो बैलगाडी तिथे होती ना ती चारा वगैरे, मग तो त्याच घरी थांबला. आणि त्यांचा जो पुतण्या की तो होता बहिणीचा मुलगा, तो आणि मी, आम्ही म्हटलं बैल आपण हातात धरू आणि चालत जाऊया आता 10 किलोमीटर, अंधार होत आलेला. तर म्हटलं, आणि सरळ चालायचं होतं. तर तो जो लंगडत होता बैल बिचारा, त्याच्या गळ्यात मी पकडलं आणि मी त्या पठारावर आधी त्यांच्या घरी त्याच्या आधी पण 4-5 वेळा गेलो आहे, त्यामुळे ॲटलिस्ट ते बैल मला आवाजाने तरी ओळखतच असणार नक्की. तर त्याच्या गळ्यात मी धरलं एकाला आणि एकाला त्याने धरला. तो पुढे चालत होता, मी तो बैल घेऊन मागे चाललो होता. आता झालं कसं, प्राण्यांचं विजन चांगलं असतं अंधारात आणि आम्ही टॉर्च नेला नव्हता. का, मोबाईलचा होता टॉर्च, पण तो बॅटरी डाऊन होत आलेली. टॉर्च यासाठी नव्हता गेला की बैलगाडीने जायचं आहे, बैलगाडीने यायचं आहे. 2 जण बसतील बैलगाडीत आणि 2 बाईकवर बसतील आणि एक माणूस त्या चाऱ्याच्या इथे बसेल कुठेतरी. असं सगळं होईल माहीत नव्हतं ना. आणि म्हटलं बापरे, आता 10 किलोमीटर चालायचं आहे. 2 किलोमीटर चालायला तुला जंगलातून पकड तरी एक साधारण अर्धा-पाऊण तास जातो. सो 10 किलोमीटर चालायचं म्हणजे 4-1 तास, 3-4 तास जाऊ शकतात. म्हटलं फास्ट जाऊ, दोघंच आहे ना. तर झालं काय की जंगल घनदाट सुरू झालं पूर्ण. तेव्हा हाफ मून होता, अमावस्या होऊन गेलेली जस्ट काही दिवसांपूर्वी, आणि ते जंगलात लाईट पण नव्हती. बैलांच्या भरोशावर आम्ही चालतो आहे आणि बघता बघता तो माणूस जो होता ना, त्यांचा मुलगा, तो पडला जमिनीवर आणि बैल पण चवताळले असं की. आणि मी घाबरलो, म्हणजे हे काय चालू आहे, म्हणजे हा तर गावातला माणूस हा असं का करतोय. तो बोलला काय नाही माझा पाय अडकळला. आणि मग तसं, तर मग थोडं आम्ही अर्धा-1 तास चाललो आणि असं पण वाटलं की आता हे आजोबा वगैरे पोचलेत, बाईकने गेलं आम्ही घेऊन त्यांना, आणि तो काय एकटा तर येणार नाही परत आम्हाला बघायला, कारण आम्ही त्याला म्हटलेलं की हा आहे आणि मग बैल पण आहेत. सो तसं काय इतर प्राण्यांचं हे नाही, जरी बिबट्या आला तरी बैल तो शिंगाने उडवणार त्याला. तर मग 8 झाले, 8:30 झाले, 9 वाजले. मग आता असं झालं की हे लोक वाट बघत असणार आपली, एवढा वेळ झाला येत नाही. आणि दुपारपासून बाहेर आहेत ना, ते चारा लोड अनलोड करायचं. आम्ही पण मदत केलेली. भूक लागते आहे, मोबाईलची बॅटरी 10-12% आहे, टॉर्च फक्त त्याच्यावरच चालतं आहे. आणि मी म्हटलं जर बैल चवताळले किंवा ह्याला काही झालं तर, किंवा मला काही झालं तर काय करायचं. आणि चालता चालता त्याने विषय सुरू केला की आमच्या गावात एक बाई आहे, तिच्या अंगात येतं. आणि तू विचार कर, 10-15 किलोमीटर काही नाही, चारी बाजूला डायमीटरमध्ये डेन्स फॉरेस्ट, बैलगाडीची
पायवाट अशी रस्ता, बैलगाडीचा रस्ता, बैल चालतायत, माझ्या हातात आहे तो लंगडत बैल चालतोय एक पाय, तो पण असा अर्धा मेला झालेला बिचारा. त्याचं नाव पण राजा आणि सर्जा. तर तो राजा व्यवस्थित होता, सर्जा पडलेला. आणि हा चालू झाला तर मी हां अच्छा ओके एवढंच करतो आहे. आणि हा एकदम वेगळ्या टोनमध्ये गेला, झोनमध्ये गेला. त्याची टोन पण बदलली. मग ती बाई असं सगळं सांगते कोणाचं काय असेल, मग अमावस्येच्या रात्री ती येते. तर मी म्हटलं, मी विषय चेंज करत होतो, अरे आपल्याला किती वेळ लागेल अजून. मी त्याला मेन ह्याच्या ट्रॅकवर आणतो आहे, कारण मला ऑब्व्हियसली ना घाबरणार कोण नाही जंगलात. कुठे काय झालं तर हा समजा अचानक ह्याला काय झालं, हा पळूनच गेला किंवा हा मला मारायला आला किंवा मला काहीतरी झालं मी त्याला मारायला गेलो, तर बघणार कोण. बैल तर अशा टायमाला नाही अडवू शकत ना, ते पळून जातील घाबरून. आणि तो जवळपास त्यानं 1 तास स्टोऱ्या सांगितल्या मला, हे गावचं असं, मग त्याचं ते माहीत झालं, ते झालं. आणि मी पूर्ण थंड पडलो आहे तिकडे, की ह्याला मी एवढं अडवतो आहे तरी थांबत नाही, नक्की चालू काय आहे. आणि हा पुढे चालला आहे, तो वळून मला बघत पण नाही मागे, तो स्टोरीज सांगतो फक्त. त्याचा ॲडव्हान्टेज काय झाला, त्याच्या बडबडीमुळे मे बी दुसरे प्राणी आमच्या जवळ नाही येऊ शकले, आणि बैल तर होतेच. आणि कुठेतरी ती जबाबदारी होती की हा बैलाचा पाय मोडला आहे, आपण त्याला सुखरूप पोचवूया. आणि आम्ही तो जो 1-1.5 तासाचा स्ट्रेच होता ना, तो खूप म्हणजे आताही मी आठवतो ना, आणि त्याने अचानक स्टोरीज सांगायला सुरू केली. मी असं बोललो पण नव्हतं त्याला की तुमच्या गावात काही, आणि इनफॅक्ट मी एकटा असताना असे विषय काढूच कशाला. सो ती वेळच तशी आलेली. आणि कुठेतरी ती सोलार लाईट आम्हाला 1.5-2 तासाने दिसली की अच्छा घर जवळ आलं आहे, आता घर जवळ आलं आहे. नंतर मग ते आजोबा आणि तो आम्ही थोडा अर्धा किलोमीटर बाईकने आले आम्हाला घ्यायला. त्यांना दिसलं, म्हणजे कसं असतं ना की आता मी इथे बोलतोय ना, आता डोंगरातलं मी बोलतोय, डोंगरात. हो शहरातलं हो नाही, हो. जंगलातलं. इथून वारा तुझ्या दिशेला वाहतो, तू 1-1.5 किलोमीटर लांब आहेस ना, तरी मी जे बोलतोय ना तुला त्या वाऱ्याच्या फ्लोमध्ये ऐकायला येणार. हां हां. जसं तुला माहिती आहे गावात भोंगा ते काय लावलेला. हिते हिते ऐकायला येतं, समज खाली कोण बोलतोय ना, असं वाटतं, कारण ओपन आहे ना आपल्या इकडे, ओपन आहे, खिडकी राईट खूप राईट ओपन आहे, तर एकदम कोपऱ्यात कोण बोलत असेल ना, त्याचा आवाज इथे येतो. आणि त्याच डिरेक्शनला जर वारा वाहत असेल ना, सो आवाज तसा जातो. दूरवर गावात कुठेतरी मंदिरावर भोंगा लावलेला असतो आणि त्याच्या आपली जुनी गाणी लावलेली असतात, तो मध्येच आवाज कुठेतरी दुसऱ्या गावात ऐकायला जातो, किंवा भजन चालू असतं. तो माहिती आहे ना, असं तो असा एक भोंगा असतो तो गावी ओपन पण असतं ना, इथे कसं सगळं कॉन्क्रिटायझेशन वगैरे तसं. मग झालंय. त्यांना कदाचित आमचा आवाज ऐकायला गेला असेल, की त्यांनी आमचं ते मोबाईलचं फ्लॅश लाईट बघून आले असतील. नंतर मी तेव्हा काहीच नाही म्हटलं, मग तो घरी गेल्यावर नॉर्मल तो. नंतर मी आजोबांना सांगितलं की असं असं आजोबा, तर ते नाही अशा टायमाला लक्ष नाही द्यायचं, आपण देवाचं नाव घ्यायचं, चालत राहायचं. आणि मे बी असंही झालं असतं, तो मला जर पाठीमागून चालत तो स्टोरी सांगतोय तर मला मागे बघायची हिंमत झाली नसती. तो पुढे चालत होता, तोही माझ्याकडे बघत नाही. मी हां अच्छा ओके. आणि ते 1.5-2-3 तास जे जसे गेलेत ना, आजही मला आठवलं ते. म्हणजे असं त्याला असं नाही म्हणू शकत की एकदम हॉरर तर होतंच, पण ते म्हणतात ना कुठेतरी ओव्हर ॲडव्हेंचरस झालं ते एकदम. कदाचित माझ्यासोबत अजून 2-3 जण असते तर भीती नसती वाटली, बरोबर. पण कधी काय होईल काय सांगता येत नाही. नाही. मजा आली. थँक्यू सो मच सुबोधभाई. मंडळी, तुम्हाला गोष्टी कशा वाटल्या, सुबोधच्या स्टोरीज कशा वाटल्या, नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही त्यालाही फॉलो करू शकता. तुम्ही त्याच्या ट्रेकिंगमध्येही त्याला जॉईन करू शकता. ते लोक मध्ये मध्ये असे कॅम्प झाले, ट्रेक झाले, असे वेगवेगळे पिकनिक्स बोलू शकतो आपण. टूर सुद्धा. टूर्स हे अरेंज करत असतात आणि खूप भारी भारी ठिकाणी करतात. तर नक्की तुम्ही त्यांच्या पेजला चेकआउट करा. आणि आपण भेटूया अशाच एका एपिसोडमध्ये. तुम्हाला जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला असेल, तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया. बाय बाय. काळजी घ्या.